तर आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आणि दिल्लीमधल्या संविधान क्लब इथं ही बैठक पार पडतीये। या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, अखिलेश यादव आणि सुप्रिया सुळे उपस्थित आहेत। तर उद्धव ठाकरे या बैठकीला व्हर्च्युअली सहभागी झालेत। 2029 लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं रणनीती आखणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश मानला जातोय। देशावर जे एक लादलेलं सरकार आहे, भ्रष्ट मार्गाने आलेलं, वाम मार्गाने आलेलं, चोऱ्या दरोडे टाकून आलेलं, मतांवर मतांची हेराफेरी करून आलेलं हे सरकार हटवणं आणि देशाला आणि देशाच्या जनतेला मोकळा श्वास घेण्याची संधी उपलब्ध करून देणं हा अजेंडा आहे। माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग देशाची आर्थिक परिस्थिती जगामध्ये काय होतं याच्यावर एक सविस्तर चर्चा झाली पाहिजे। वारंवार आम्ही मागणी करतोय, पण भारत सरकारकडून काहीही चर्चेला किंवा काही माहिती येत नाही। फक्त रोज कुठलंही स्टेटमेंट न करता पटकन पडद्यामागून महागाई वाढवली जाते, गॅस सिलेंडर वाढवलं जातं आहे। त्यामुळे प्रचंड या आर्थिक परिस्थितीवर इंडिया अलायन्स आज सविस्तर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे। राष्ट्रीय दल एकत्र यायला लागले। त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आणि त्यांचे सरकार, दुसऱ्या बाजूनं 3-4 ज्यांना मंजूर नाही असे लोक आज एकत्र आलेले। आजची जी मीटिंग आहे ती एक जनरल रिव्ह्यू घ्यायची मीटिंग आहे, आढावा घ्यायची। या मीटिंगमधून एकदम टोकाची भूमिका कोणी घेऊ नये असं सूत्र मानलं जाईल। देशाचे तुकडे होण्याचे स्वप्न आणि ज्या तुकडे गँगचं समर्थन इंडिया आघाडीने केलं होतं त्या इंडिया आघाडीचे तुकडे आज बघायला मिळाले। आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होते, परंतु या इंडिया आघाडीमध्ये ना आम आदमी पार्टी सहभागी होते, ना DMK सहभागी होते, ना उद्धवजी ठाकरे प्रत्यक्षपणे सहभागी होत आहेत। ज्या इंडिया आघाडीने तुकडे तुकडे गँगचं समर्थन केलं होतं आणि देशाचे तुकडे होतील हे स्वप्न बघितलं होतं, त्या इंडिया आघाडीचे तुकडे होताना आज दिल्लीमध्ये बघायला मिळतंय।